चालतं मॅडम, पूर्व पश्चिम चालतं, असं नसतं. मग घरामध्ये पैसाच टिकत नाहीये, कष्ट करतोय, घरामध्ये लाखोनी पैसे येत आहेत, महिन्याच्या एंडला घरामध्ये 1 रुपया नसतो. हे कसं? आपण किचन विषयी बोललो, त्यानंतर आपण स्टेअरकेस विषयी बोललो, त्यानंतर आपण दरवाजा ईशान्य दिशेला येतो, ईशान्य दिशेला कटिंग्स येतात, हे चालत नाही. आता बऱ्याच जेव्हा डोक्यावरती भार येतो त्यावेळेस कुठेतरी वास्तुपुरुष डिस्टर्ब होणार आहे. मग आता परत हॉस्पिटलायझेशनसाठी वेगळी दिशा कारणीभूत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मग कुठेतरी घरामध्ये फायनान्शियली प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होते. कारण ईशान्य दिशेला जेव्हा बेडरूम जाते त्यावेळेस दोघांमध्ये मतभिन्नता. नमस्कार, मी प्रिया पाटील. ही सिरीज बनवण्यामागचे उद्दिष्टच हे आहे की वास्तूसंबंधित सर्व आणि सविस्तर चर्चा आपण या सिरीजमध्ये करणार आहोत. म्हणजे वास्तूमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, कोणत्या गोष्टी नसाव्यात, वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूची रचना कशी करावी आणि कोणत्या दिशेला काय असावे, याबद्दल सविस्तर चर्चा आपण या सिरीजमध्ये करणार आहोत. आणि आज आपण ईशान्य दिशेमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात किंवा ईशान्य दिशेबद्दल सविस्तर माहिती वास्तुतज्ञ सौ स्नेहल वैद्य यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मॅडम, सर्वप्रथम तुमचे आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. जसे की प्रत्येक दिशेची देवता असते, तसे ईशान्य दिशेला कोणत्या देवतेचे स्थान आहे? आजचा जो आपला विषय आहे ईशान्य दिशा, हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे ह्या विषयावर बोलायला मलाही खूप आवडेल आणि खूप माहिती मला जेवढा देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढी मी आज सर्वांना देणार आहे. जसं आता तू मला प्रश्न विचारला प्रिया, की कोणत्या देवतेचं स्थान ईशान्य दिशेला आहे. ईशान्य दिशेला महादेवांचं स्थान आहे. अष्टलक्ष्मी आपल्या 8ही दिशांमध्ये असतात. त्याप्रमाणे ईशान्य दिशेला संतानलक्ष्मीचं स्थान असतं. त्यामुळे हे 2 देवता ईशान्य दिशेमध्ये आहेत. अच्छा. तर आपली ही जी ईशान्य दिशा आहे त्यामध्ये काय असावे? ईशान्य दिशेला आपल्या वास्तूत सांगितलेलं आहे तिथे ईशतत्व आहे. परमेश्वराला तुम्ही ईशान्य दिशेत स्थापन करावं असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे ईशान्य दिशेला आपल्या घराचं जर देवघर आलं तो सर्वात बेस्ट पार्ट समजला जातो आणि त्यामुळे तुम्हाला ग्रोथसुद्धा फायनान्शियली ग्रोथसाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहतं. म्हणून ईशान्य दिशेला देवघर असावं हे महत्त्वाचंच आहे. बरोबर. आणि ईशान्य दिशेला काय असू नये? ईशान्य दिशेला घराचे मुख्य स्वयंपाकघर, ईशान्य दिशेला बेडरूम, ईशान्य दिशेला जिना असू नये. कारण जेव्हा घराचं किचन ईशान्य दिशेमध्ये येतं त्यावेळेस आपण तिथे अग्नी पेटवतो. अग्नी आणि जल हे क्रॉस राहतं, तिथे नाही चालत. त्यामुळे जिथे जलतत्व आलेलं आहे तिथे जर तुम्ही अग्नी केला तर ते कुठेतरी तुम्हाला त्रासदायक राहतं पुढे जाऊन. म्हणून सांगितलं आहे शास्त्रात की ईशान्य दिशा फक्त परमेश्वराला स्थापन करा. परमेश्वराचं आणि जलतत्व आहे त्यामुळे तिथे तुम्ही पाणी सुद्धा, कलश आपण स्थापना करायला सांगतो. कलश जेव्हा तुम्ही देवघरात स्थापन करता तेव्हा तुम्हाला जलतत्व तिथे आपण स्थापन केल्यासारखं असतं, त्याचं पूजन केल्यासारखं असतं. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे फायनान्शियली ग्रोथसाठी खूप चांगला ते मानलं जातं आणि अतिशय चांगली ग्रोथ तुमची होऊ शकते. काही आपण मागच्या भागामध्ये काही गोष्टी बोललेलो आहोत की ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचा डोक्याचा भाग येतो. तर डोक्याच्या भागावरती जर जिना आला म्हणजे तुमच्या पूर्ण वास्तूचा भार तिथे आला. बरोबर. ईशान्य दिशेला कसं होतं, एखादी गोष्ट प्रिया मी तुला सांगितलं की एखादा पाण्याने भरलेला हंडा मी तुझ्या डोक्यावर दिला, तू किती वेळ ठेवू शकशील? 5 मिनिटं, फार तर 10 मिनिटं. आपण कॉम्पिटिशन लावली तर 10 मिनिटं. बरोबर ना. अगदी वास्तुपुरुषाचं तसं आहे. तुला अनइझी होईल, तुला तो कधी डोक्यावरनं मी खाली उतरवेल अशी तुला सतत राहील. बरोबर. आणि खरं आहे, आपण आपल्या डोक्यावरती जसा भार आपल्याला चालत नाही तसं वास्तुपुरुषाला कसं बरं ते सहन होणार आहे. बरोबर की नाही? डोकं हा आपला नाजूक पार्ट आहे. बरोबर. बुद्धीचं काम फक्त तिथे होतं. तर सगळ्यात महत्वाचं, जेव्हा डोक्यावरती भार येतो
त्यावेळेस कुठेतरी वास्तुपुरुष डिस्टर्ब होणार आहे. हो ना. हां, त्याच्यामुळे मग कुठेतरी घरामध्ये फायनान्शियली प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होते. कारण जिना, जे मी म्हटलं तसं डोक्यावरती जड गोष्ट येते, मग कुठेतरी डोक्याला संलग्न असणारे काही आजार मी पाहिलेले आहेत. मी एका ठिकाणी प्रिया व्हिजिटला गेले होते, त्या ठिकाणी जिना आला होता वास्तूचा. बापरे. तर मी गेल्या गेल्या त्यांना विचारलं की तुमचं सतत डोकं दुखतं का? हो ना मॅडम, कसं काय सतत किती गोळ्या घेतो, रोज डोकं दुखणं. आणि मी दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणतात नाही आहे, नॉर्मल आहे. पण ही गोष्ट कुठेतरी सिरियस असते की सततचं डोकं दुखणं आणि रोज तुम्ही गोळ्या घेणं त्याविषयी, हे चुकीचं आहे. हो ना. म्हणून मग कुठेतरी डोक्याशी रिलेट, आणि त्या घरामध्ये पैसा टिकतच नव्हता. अरे. याला कारण काय आहे का? तर ईशान्य दिशेमध्ये दोष आलेला आहे. ईशान्य दिशा तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ देत असते. अच्छा. एक्झॅक्टली. ईशान्य दिशा फायनान्शियली तुम्हाला पुढे नेण्यासाठी खूप मदत करते. त्याचप्रमाणे ईशान्य दिशेमध्ये पैसा टिकणं, बरोबर. दुसरी गोष्ट, पैसा घरात येणं. जर दिशेत दोष आला तर घरात पैसा येताना सुद्धा अडचणी येतात. म्हणजे मी कष्ट करतोय, पैसे त्याप्रमाणे मिळतच नाहीयेत ना. हो ना. बरोबर ना. किंवा एखाद्याला जर मी पैसे दिलेले आहेत तर ते मला वेळेत मिळणं गरजेचं आहे की नाही. म्हणजे पैसे अडकणे. एक्झॅक्टली. पैसे बाहेर अडकणे, एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवणे, किंवा मग तुम्ही सतत फोन करताय, हो देतो, आज देतो, उद्या देतो. कुठेतरी मग तुम्हाला त्याच्यासाठी सतत डोक्यामध्ये तेच की मी आज एवढी मोठी रक्कम दिलेली आहे, माझी अडकली, मला मिळत नाहीये. बरोबर ना. मग कुठेतरी आपलं प्रत्येकासाठी पैसा हा महत्वाचा भाग आहे. बरोबर. त्यासाठी ना ईशान्य दिशा अतिशय महत्वाची मानली जाते. मग जेव्हा मी त्यांच्या घरामध्ये गेले होते, त्यांना विचारलं की असे असे प्रॉब्लेम्स येत आहेत का? तर हो, घरामध्ये पैसाच टिकत नाहीये, कष्ट करतोय, घरामध्ये लाखोनी पैसे येत आहेत, महिन्याच्या एंडला घरामध्ये 1 रुपया नसतो. हे कसं होतं? म्हणजे मग त्यांचं काय म्हणणं होतं की मध्येच कोणाचं तरी हॉस्पिटलायझेशन होतं, मग दवाखान्यात जा, मग आता परत हॉस्पिटलायझेशनसाठी वेगळी दिशा कारणीभूत आहे. ठीक आहे, पण पैसा जातोय, राईट. म्हणजे काय? ईशान्येला प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून तो पैसा जातोय. लक्ष्मी आले पण टिकत नाही. एक्झॅक्टली. अशा गोष्टी बऱ्याचदा घडताना दिसतात. आता मी खूप घरांमध्ये काय पाहिलेलं आहे की स्वयंपाकघर तिथे आलेलं आहे. स्वयंपाकघर तिथे आलं म्हणजे अग्नेय दोष आला. कारण स्वयंपाकघराची जागा कुठली सांगितली गेली आहे? अग्नेय. जेव्हा किचनच तिथे जात नाहीये म्हणजे स्वयंपाकघर चुकीचं तुम्ही केलं. जर तिथं किचन आलं, बऱ्याच घरांमध्ये मी बघितलेलं आहे ईशान्येला वॉश बेसिन असतं. अरे बरोबर. तुम्ही भांडी वगैरे धुण्यासाठी तिथे बेसिन दिलं जातं. देवघर ठेवणार कुठे? ऑब्व्हियसली ईशान्य दोष तो दुसरा क्रिएट झाला. तुम्ही देवघर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ठेवलं गेलं. मग काय होतं माहित नसतं. चालतं मॅडम, पूर्व पश्चिम चालतं, असं नसतं. मग पश्चिमेला देवघर, किचनमध्ये पश्चिमेला देवघर ठेवलं जातं. बरोबर ना. वास्तविक पाहता पूर्वेला फेसिंग करून तुमची पूजा होणं गरजेचं असतं. म्हणून ईशान्य दिशा सांगितली गेलेली की त्या प्रॉपर दिशेत जर तुम्ही ठेवलं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच ओघाओघानी होणार आहेत. म्हणून किचन जर तिथे आलं तर मग जलतत्व आणि अग्नितत्व याचा कुठेतरी ऱ्हास होणार आहे, आणि मग तो अजून एक प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. ठीक आहे. अजून एक मी सांगितलं की बेडरूम असू नये. मी एका ठिकाणी गेले होते तर मी तिथे बघितलं की ईशान्य दिशेला बेडरूम आलेली आहे आणि घरातला मुख्य कर्ता पुरुष ईशान्य दिशेत झोपत आहे. ठीक आहे. मग काय होतं, ईशान्य दिशेला जेव्हा बेडरूम जाते त्यावेळेस दोघांमध्ये मतभिन्नता. बरोबर ना. दोघांची मतं न जुळणं. कुठलीही एखादी गोष्ट वेळेत डिसिजन घेणं महत्वाचं असतं. मग तू बरोबर मी बरोबर ह्याच्यामध्ये वेळ वाया जातो. बरोबर ना. कारण कसं आहे की ती दिशा फक्त तुम्हाला ध्यानासाठी खूप चांगली आहे. तुम्ही तिथे परमेश्वराचं ध्यान करा. ठीक आहे. हा, ध्यानाला बसा. अतिशय बेस्ट. इतकं छान ध्यान होऊ शकतं ईशान्य दिशेमध्ये. म्हणून बेडरूम आली तर काय होणार आहे, तत्व बदललंय ना परत. बरोबर. झोप नीट न लागणं. बरोबर. मग आपण म्हणू की स्ट्रेस राहणं, सतत डोक्यावरती ताण राहणं, ह्या गोष्टी घडणार आहेत. म्हणून ईशान्य दिशेला बेडरूमही चालत नाही. आता तू अजून एक विचारलं की दोष कुठला ईशान्य दिशेला येऊ शकतो, अजून काय येऊ नये. बरोबर. तर ईशान्य दिशेला कटिंग्स येतात. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय तुमच्या घराचं टेरेस आलेलं असतं. ईशान्य दिशेला टेरेस आलं म्हणजे तुमच्या वास्तूचा तो पोर्शन कट झाला. अरे.
बरोबर. आता कसं असतं, टेरेस घरातला पोर्शन लोक बरेच म्हणतात की नाही आपल्या घरातलाच पोर्शन आहे, तर बरोबर. नाही. कसं होतं, स्लॅब लेवल तिथपर्यंत असते का? नाही. वॉल लेवल त्या विशिष्ट पोर्शन पर्यंत, टेरेस पर्यंत असते का? नसते. नाही. बरोबर. हो. म्हणजे मग तो पोर्शन कट झाला. हम्म. मग ईशान्य दिशेला जर टेरेस आलं तर वास्तुपुरुषाचा डोक्याचा भाग कट होतो. हो. डोक्याचा भाग कट झाला, मग काय आपोआपच तिथून परत नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूत येणार आहे. तरी सुद्धा मी मागेही सांगितलं की 3 वर्षापर्यंत या सगळ्या गोष्टी वास्तुपुरुष सहन करणार आहे. नंतर मग आपल्या घरात हळूहळू नेगेटिव्ह एनर्जी येत राहते. तरीही वर्षभरात अगदी स्लोली येते. कुठलंही आजार पण डायरेक्ट येतं का आपल्याला मोठ्या स्वरूपात नाही, नाही ना. हळूहळू करून येतं की नाही. हम्म. अगदी वास्तुपुरुषाचं तसं आहे. सहन करायचं. आपल्याला जोपर्यंत आपण सहन करतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना की जाऊ दे, बघू नंतर जाऊ डॉक्टर, बरोबर. राईट. तर असं न करता वेळेतच जर तुम्ही त्याला उपाययोजना केल्या गेल्या, वेळेतच जर त्याची काळजी घेतली गेली तर तुम्हाला तो त्रास होणारच नाहीये ना. मी बऱ्याच ठिकाणी अजून एक पाहिलेलं आहे, ईशान्य दिशेला दरवाजा आलाय. अरे म्हणजे काय होतं, लॉबी केली जाते. कारण कसं होतं, ईशान्य दिशेला, कारण कुठेही मी आपण फ्लॅट घ्यायला गेलो तर बिल्डर्स आपल्याला उपदिशांनाच दरवाजे देतात. अच्छा. कुठेही बघितलं, मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य अशाच दिशांना दरवाजे आलेले आहेत. बरोबर. पण मग कसं होतं, ह्या गोष्टी ते विचारात घेऊ शकत नाहीत. बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं, पूर्व पश्चिम दरवाजा आहे ना आमच्या घराचा. बरोबर. पण पूर्व पश्चिम आहे, मग तो उपदिशेला आलाय ना. मग मला सांगा, उपदिशेला जो ईशान्येला आपण आता बोलतो, ईशान्य दिशेला जर दरवाजा आलेला आहे, त्याच्या डोक्यावर पाय देऊन घरात येतोय आपण, आणि ऑलरेडी त्याचा शरीराचा पोर्शन कट झालेला असतो. कारण दरवाजा करताना बिल्डर्स बाहेर कुठेतरी तुम्हाला शू रॅकसाठी जागा देतो, किंवा मी बऱ्याच वास्तूंमध्ये पाहिलेलं आहे, दरवाजातून आत आल्या समोरच शू रॅक असतं. ठीक आहे. तर मग कसं होतं, त्याचं ऑलरेडी शरीराचं पोषण कट झालेलं आहे, त्याच्या परत राहिलेल्या पोषणावर आपण पाय देऊन घरामध्ये येतो आहोत, राईट. आणि समोर शूज ठेवलेले आहेत. बऱ्याच घरांमध्ये पाहिले की शूज ठेवलेत पण बरेच शू रॅक क्लोज नसतात. हे अजिबात चालत नाही. आपल्या चपलांमधनं, आपल्या शूजमधनं आपल्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी डबल येत असते. त्यामुळे तुमचं शू रॅक हे क्लोज असावं, मुळात ईशान्येत नसावंच. मगाशी मी म्हटलं तसं ईशान्य दिशेला ईशतत्व आहे. जिथे परमेश्वराला स्थापन करायची तिथे आपण चप्पल काढायची, आपल्या मनाला तरी पटतं का? नाही ना. बरोबर की नाही. मग अशा वेळेला आपण उपाययोजना करत असतो की जेणेकरून हा जो दोष आलाय, कारण आता घर बदलणं शक्य नाही आणि ही गोष्ट सोपी नसते. खरं. आणि मी खूप ठिकाणी पाहिलंय, घर सोडून जा, चूक आहे, घरामध्ये खूप काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, हे चुकीचं आहे ना. आणि लगेच गोष्टी अशा बदलण्यासारख्या नाहीये. नाही. बाबा आता आपण फ्लॅट घेतलाय तर ऍटलीस्ट तो 5 वर्ष तरी आपण वापरतो, आणि आपलं लोन असतं, आपण मध्येच असं कुठेतरी सोडू शकत नाही, शक्य होत नाही ना. बरोबर ना. मग ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. बरोबर. म्हणून मी सगळ्यांना सांगते, ईशान्य दिशेला जर तुमचं शू रॅक आलंय ना, ठीक आहे, तुम्ही त्याला क्लोज ठेवा. तिथे वॉटरफॉल अरेंज करा. म्हणजे कुठेतरी त्या दोषाचं प्रमाण थोडं कमी होईल. बरोबर. पूर्णपणे कमी होत नाही, थोडंसं कमी होतं. कसं होतं की जिथल्या तिथे जी ती गोष्ट नाही आली आहे तर मग त्याचा कुठेतरी तुम्हाला त्रास हा होणार आहे. मग त्याच्यावरती उपाययोजना 100% होतात का? तर होतात. आपण 100% त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो आणि विना तोडफोड करतो. तसं मगाशी मी बोलले तसं की तिथे तुला वॉटरफॉल अरेंज करायचा आहे. दुसरी गोष्ट, जर तेही पॉसिबल नसेल, बरं, मला खूप लोकांनी विचारलं, पाणी मग दिवसभर लावायचं का वॉटरफॉल? तर नाही, सकाळी 4 तास लावा, संध्याकाळी 4 तास लावा. खळखळ पाण्याचा आवाज जर ईशान्येत झाला तर तुमची फायनान्शियली ग्रोथ खूप छान होते. म्हणून मी सगळ्यांना सांगते, जर वॉटरफॉल अरेंज करता येत नसेल तर फिश टँक ठेवा. फिश टँकही ठेवू शकता. थोडक्यात काय की पाण्याशी रिलेटेड काही गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही तिथे ठेवू शकता. बरं. बऱ्याच लोकांचं असंही आहे की मॅडम त्याला खूप मेंटेनन्स आहे, मग ते फिश मरतात, मग ते आम्हाला ते नाही होत. खरं. बरोबर ना. एक्झॅक्टली. तर मग कसं आहे की ठीक आहे, ते पण नाही ना होत. मग मी अजून एक सांगते की तुम्ही ईशान्य दिशेमध्ये एक ट्रान्सपरंट बॉल घ्या, त्याच्यामध्ये पाणी ठेवा आणि फ्लोटिंग लोटस ठेवा. हो ना.
पण एक आहे, याची स्वच्छता कायम राखली गेली पाहिजे. आता मॅडमनी सांगितलंय, मी तिथे बाउल ठेवलेला आहे, आठवड्यावर मी त्याच्याकडे बघितलंच नाहीये. ते पाणी झालंय एक्झॅक्टली. पण बदलायची तसदी घेतली नाही. एक्झॅक्टली. असं नाही झालं पाहिजे, कारण मग कुठून तरी स्वच्छता पण तितकीच महत्वाची आहे. ईशान्य दिशा क्लीन राहणं हे तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय, ठीक आहे शूरॅक आहे, सगळं क्लोज आहे, पण शूज सगळे असे मांडलेले असतात. नाही ना, ते अनटायडी कुठेतरी तुम्हाला त्रासदायकच ठरणार ना. ऑलरेडी ईशान्येमध्ये तो दोष आलेला आहे, तिथे तुम्ही ओपन ठेवताय, मग ते पण चुकीचंच आहे ना. शूरॅक मध्ये कमी शूज आणि बाहेर पसरलेले जास्त असं पण नाही चालत. एक्झॅक्टली. मग हे कुठेतरी आपल्या हातात पण काही गोष्टी आहेत, त्या सुद्धा आपण करू शकतो. हो ना. ठीक आहे. आपण किचन विषयी बोललो, त्यानंतर आपण स्टेअरकेस विषयी बोललो, त्यानंतर आपण दरवाजा ईशान्य दिशेला येतो, ईशान्य दिशेला कटिंग्स येतात, हे चालत नाही. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे की ईशान्य दिशेमध्ये स्टोर रूम असते. स्टोर रूम ईशान्य दिशेत चालत नाही, कारण ना हेवी पार्ट न लागणारा. मुळात मी सगळ्यांना सांगते, तुम्ही घरामध्ये न लागणाऱ्या वस्तू ठेवूच नका. आपण म्हणतो कधीतरी लागतील म्हणून मी ते ठेवलंय, पण जेव्हा लागतं तेव्हा तुमच्याच लक्षात राहत नाही आपण ठेवलंय बाबा. एक्झॅक्टली. आणि त्यावेळी ती वस्तू उपयोगात आणायची आहे किंवा ती आहे आपल्याकडे ऑलरेडी, हे लक्षात पण येत नाही. मग कसं होतं, अडगळ घरामध्ये साठते, त्याच्यातून वास्तुपुरुषाच्या डोक्यावर तुम्ही परत ओझं दिलं. एक तर निगेटिव्हिटी झाली त्यात, आणि वास्तुपुरुषाच्या डोक्यावर आपण जादाचा भार देऊन टाकला. मग हे पण नाही चालत. ईशान्य दिशेला स्टोर रूम असू नये, आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे, बरोबर. त्यामुळे वास्तुपुरुषाच्या डोक्यावर हा भार येणार नाही, याची काळजी आपण घेऊ शकतो. स्टोर रूम, मग तुम्हाला तिथे रूम मिळाली आहे ना, स्टोर रूम करण्याच्या ऐवजी तुम्ही रूम ती ध्यानासाठी वापरा, तिथे तुम्ही देवघर ठेवा, बरोबर ना. नका ना, स्टोर रूम नका करू तिथे, बरोबर. हेवी नको, न लागणारं सामान नको, मुळात घरात ते ठेवूच नाही, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर अजून एक सगळ्यात मोठा दोष जो ईशान्येमध्ये येतो तो म्हणजे टॉयलेट्स. मी खूप घरांमध्ये पाहिलेलं आहे की ईशान्य दिशेला टॉयलेट आलेलं आहे. तर मी एका ठिकाणी गेले होते, तर ईशान्य दिशेलाच टॉयलेट आलेलं होतं, आणि मग कारण हा मेजर दोष मानला जातो वास्तूचा. जेव्हा मी त्यांना विचारलं, सर फायनान्शियली प्रॉब्लेम्स खूप भेडसावत आहेत का घरामध्ये, तर हो म्हणून सांगितलंय मला. आर्थिक फटके खूप बसलेले आहेत, पैसा आपण म्हणू ना बाहेर आहे भरपूर, बाहेर दिलाय पण परत मिळत नाहीये, आणि आता रोज लागणारं सामान आम्ही मॅडम थोडं थोडं करून आणतोय. म्हणजे मग हे कुठेतरी अशी परिस्थिती येते, कर्जाचं प्रमाण वाढणं, बरोबर. त्यांच्यावरती कर्ज ते हप्ता फेडू शकत नव्हते, चक्रवाढ व्याज येऊन अजून ते डबल 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 इतकी परिस्थिती येणं. हे जेव्हा ईशान्येला टॉयलेट येतं ना, हे अजिबात चालत नाही. आणि कुठेतरी जो पवित्र स्थान मानलं जातं, आणि वास्तुशास्त्रात सांगितलं टॉयलेटच घरात नको. पूर्वीच्या काळी मला सांग होते का? पूर्वीच्या काळी घरामध्ये टॉयलेट्स नसायचे, घराच्या बाहेर असायचे. आता आपल्याला काळानुसार बदलावं लागतं, बरोबर. मग घरामध्ये जर टॉयलेट्स आलेले आहेत, तर मग ते ईशान्य दिशेला आलं तर त्याचा अजून जास्त त्रास होतो. मग आपण ना उपायांमधनं ते टॉयलेटचे जे काही दोष आलेले आहेत ते तसेच घरात जे पूर्वीच्या काळी घर सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच आपण फील वास्तूला नक्कीच देत असतो. मग ईशान्य दिशा इथे जर ईशतत्व हवं आहे आणि जर तिथे टॉयलेट आलेलं आहे, अपोजिट झालेलं आहे, मी तिथे तुम्हाला वॉटरफॉल सांगितला आहे, या गोष्टी सगळ्या सांगितल्यात, बरोबर. मग सगळ्यात महत्त्वाचं तिथं स्वच्छ आणि क्लीन राहणं खूप गरजेचं आहे, बरोबर. मग कसं होतं की तिथे जर टॉयलेटच आलेलं आहे, वेस्ट वॉटर आणि खराब आपण म्हणू ना, सगळं जे नकोच आहे, आपलं वास्तुशास्त्रातच नाही सांगितलंय, अपोजिट झालेली गोष्ट, बरोबर, अजिबात चालत नाही. खरंय. म्हणजे सगळ्या ज्या वेस्टेड जे मटेरियल आहे ते तिथे नसावेच. नाहीच. इवन कोणती जड वस्तू, कोणत्याही अशा अडगळीच्या वस्तू नसाव्यात, तिथे नसाव्यात, बरोबर. तर अजून एक मी बघितलंय की फ्लॅट सिस्टीम मध्ये आता आपलं देवघर आहे आणि किंवा ईशान्येला समजा टॉयलेट बाथरूमची अरेंजमेंट केले बिल्डरने, तर त्या जागी आपण चेंजेस म्हणून तिथे देवारा करून घेतो की बाबा आपल्याला माहिती आहे ईशान्येला तर देवघर असावे, पण आपण आपले चेंजेस करून घेऊ शकतो. पण वरच्या आणि खालच्या फ्लॅटमध्ये बाथरूम आणि टॉयलेट ॲज इट इज असतंच. तर मग त्याची काही परिणाम आपल्या वास्तूवर होतात का? 100% होतात.
तू तुझ्या घरात टॉयलेट काढलेलं आहेस. हं. मी असं पण पाहिलेलं आहे. आपण ज्या वास्तूत राहतो, जेव्हा फ्लॅट संस्कृती येते हं. त्यावेळेस वरती टॉयलेट, खाली टॉयलेट आणि मध्ये तुमचं देवघर. हे अजिबात चालत नाही. वरपासून खालीपर्यंत एनर्जी पूर्ण पास ऑन होत असते. हो. मग तुम्ही ती एनर्जी तशीच राहते आणि मग कुठेतरी त्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. कारण मी असं काही ठिकाणी पाहिलेलं आहे, मॅडम ईशान्येला आम्ही देवघर केलं, आधी इथे टॉयलेट होतं. नाही ना, तुम्ही वरच्यांना सांगू शकता का तुम्ही बंद करा? नाही ना. खालच्यांनाही सांगू शकत नाही बंद करा. बरोबर? पण मग ती एनर्जी वरपासून खालपर्यंत जाणार आहे. मग तुम्ही जी भक्ती करणार आहात तिथपर्यंत पोहोचणार नाही. ईशान्येकडनं ज्या पॉझिटिव्ह गोष्टी येणं गरजेचं त्या होणार नाहीत. बरोबर ना? मग हे खूप महत्वाचं राहतं की मग तिथे उपाययोजनाच तुम्हाला कामी येते. बाकी अदरवाईज तिथे टॉयलेट जिथे आहे ते बंद करून तिथे देवघर करूच नाही. अच्छा. एक तर म्हणजे पूर्वदक्षताच घ्यावी Exactly. फ्लॅट विकत घेताना. हो हो हो. नाहीतर मग आपले वास्तुशास्त्राप्रमाणे जे उपाययोजना आहेत त्यानुसार आपण गोष्टी साध्य करू शकतो. 100% करू शकतो. म्हणजे आपण ती जागा व्हर्च्युअली चेंज करतो असे म्हणण्यात हरकत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर हे म्हणजे हे उपाय किंवा आता हे जे दोष तुम्ही आम्हाला सांगितले, तर हे दोष सोडून आणखीन काही दोष असतात का की जे ईशान्य दिशेला आपल्याला जाणवतात? बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे, ईशान्य दिशेला लाईटचे डीपी असतात. तुमचा फ्लॅट असतो, बरोबर आहे, पण जर तुम्ही घरातनं बाहेर बघितलं तर मोठे मोठे जनरेटर आणि मोठे मोठे डीपीचे आपण म्हणू ना सगळीकडनं हाय टेन्शनच्या लाईन झाल्यात आणि त्याचा मोठं युनिट तुमच्या तिथनं बेडरूम मधनं म्हणा किंवा ईशान्य दिशेतनं बघितलं तर ते दिसत असतं. ते बिलकुल चालत नाही. अग्नितत्व परत आणि तिथून डबल नेगेटिव्ह एनर्जी येते. बापरे. ईशान्य दिशेतनं बऱ्याचदा मी ईशान्य दिशाच काय तुमच्या वास्तूतनं ह्या गोष्टी कुठूनही दिसल्या नाही पाहिजेत. ज्या दिशेतनं तुम्हाला दिसणार आहे त्या दिशेचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, मोबाईल टॉवर. हो ना. मोबाईल टॉवर सुद्धा मी एका वास्तूत गेले होते, त्यावेळेस मी पाहिलं घरामध्ये सगळं छान वाटतंय मला, पण माझं स्वतःचं डोकं जड झालं त्या वास्तूमध्ये जाऊन. बापरे. एक्झॅक्टली. मी म्हटलं वास्तूत त्यांनी ईशान्य दिशेला देवघर तर ठेवलेलं आहे, बरोबर आहे, पण मग असं का होतं, जेव्हा आम्ही वरती टेरेस आम्ही चेक केलं त्यावेळेस टेरेसवरती ईशान्य दिशेत मोबाईल टॉवर मोठा लावून घेतलेला आहे. बापरे. आणि त्या घरामध्ये त्या व्यक्तीच्या मुलाची ब्रेन सर्जरी झाली होती. म्हणजे हा किती मोठ्या प्रमाणात दोष मानला जातो. हो ना. म्हणून मोबाईल टॉवर जर तुमचा दिसलेला चालत नाहीये, तुमच्या डोक्यावर कसा चालेल? बरोबर ना. कुठेतरी ह्या दिशा तेवढ्याच इफेक्ट करतात. आणि मला पैसा मिळतोय म्हणून मी माझ्या घरावरती लावतो. मग जर तिथून तुम्हाला जर इतकी नेगेटिव्ह एनर्जी येत असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या घरातल्या सुखावरती होत असेल तर मी स्पष्ट असं सांगेन की कुठल्याही दिशेत तुम्ही लावूच नका. अच्छा. कुठल्याही दिशेत जरी तो आला तरी तो त्याप्रमाणे परिणाम देणार आहे. एकदा म्हणजे असं होतंच की आपली रेसिडेन्शियल एरिया आपण कमर्शियल पर्पज साठी किंवा एक आर्थिक इन्कम आपण म्हणू शकतो त्या दृष्टीने देतो, पण ह्या गोष्टी सुद्धा आपण कन्सिडर केल्या पाहिजे. खरं आहे. बरोबर. नुसते टाक बदलल्यानंतर त्या घरामध्ये अतिशय चांगले इफेक्ट आलेले आहेत. हो ना. पण बऱ्याच ठिकाणी मी काय पाहिलं माहितीये का, की पोकळ देव ठेवले गेलेत देवघरामध्ये. पितरांसाठी दक्षिण दिशा आहे. मी म्हणत नाही की तुम्ही ते पूजूच नका. माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघर कसं ठेवलंय एकदा चेक करा. पश्चिमेला तोंड करून पूजा केलेली चालत नाही. तुला मी मोदक दिलाय प्रिया खायला आणि त्याच्यात मी स्टफिंगच दिलेलं नाही आणि नुसता प्लेन मोदक दिलाय, आवडेल का ग तुला खायला? सणच नाही होणार. एक्झॅक्टली. हा शंख जो आहे हा महालक्ष्मीचा भाऊ आहे. कुठले देव आपल्या घरात हवेत अजून एक सांगते, अन्नपूर्णा. काही लोकांना आपले कुलदेवतच माहिती नसते. बरोबर. तर त्यांनी काय करावे? बऱ्याच घरांमध्ये मी पाहिले आमचे पिढीजात देव चालत आलेले,
ठीक आहे, हम्म. म्हणून आम्ही पूजतोय. तुम्ही फक्त दर्शन त्यांचं घेऊ शकता, हम्म. पण देवघरात पूजलेलं चालत नाही. तुम्ही बाहेर मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. महालक्ष्मी सुद्धा त्याच्यामध्ये वास करते. हम्म. मी मगाशीच तुला सांगितलं, लक्ष्मीचा जन्म कुठून झालाय? नाहीतर नवस असतातच. बरोबर. देवा मी तुला हे देतो, तू मला ते दे. देवपूजेची साधारण वेळ काय असावी? मी सगळ्यांना सांगते, मी एका ठिकाणी व्हिजिटला गेले होते, म्हणून आमची 2-2 देव धुळकात पडलेत. 2-2, 3-3 दिवस पूजा होत नाही. मग हे पण